नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी अँड हेल्थ टिप्स ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम टम फुगणारी, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी बटाट्याची भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे. त्याची साले काढून घेतलेली आहे. नंतर किसणीच्या साहाय्याने त्याचे गोल काप करून घेतले आहेत. तुम्ही हे काप किसणीने किंवा चाकूच्या साहाय्याने करू शकता. आता हे काप आपण पाण्याने धुवून घेऊयात, म्हणजे याच्यातील सर्व स्टार्च निघून जाईल. बटाट्याचे काप धुतल्यानंतर आपल्याला पाण्यातच ठेवायचे आहेत, त्यामुळे बटाट्याचे काप काळे पडत नाहीत व ते लूजही होत नाहीत. आता मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे. चवीनुसार मीठ घेतले आहे. ओवा घेतला आहे. लाल तिखट घेतले आहे. चिमूटभर हळद घेतली आहे. हिंग घेतले आहे चिमूटभर. एक चमचा धने घेऊन ते खलबत्त्यात कुस्करून घेतलेले आहे. यामुळे भज्यांना चव छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता आपण थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ तयार करून घेऊ. ह्या पिठामध्ये गाठी राहता कामा नये व हे पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवू. भज्याचं पीठ तयार करताना त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करायचे. जास्त पाणी टाकायचे नाही. हे पीठ जास्त पातळही नको व जास्त घट्टही नको. आता ह्यामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकून घेऊ. हे पीठ असेच 10-15 मिनिटं राहू देऊ. त्यानंतर यामध्ये बटाट्याचे काप मिक्स करू. ह्या पिठामध्ये आता आपण कोरडे केलेले बटाट्याचे काप घालून घेऊ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. कढईतील तेल व्यवस्थित गरम झाले आहे. यामध्ये आता आपण एक एक करून बटाट्याची भजी सोडूया. मध्यम आचेवर बटाट्याची भजी तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी ते व्यवस्थित तळली गेली पाहिजे. पाहू शकता तुम्ही, आपली बटाट्याची भजी टम्म फुगलेली आहे व सोनेरी होत आहे. ही भजी दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. भजी तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली तर बटाटाही व्यवस्थित शिजतो व बाहेरूनही भजी कुरकुरीत होतात. भजी अधूनमधून पलटत राहायचे आहे, त्यामुळे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळली जातील. ह्या भाज्यांसाठी मी तांदळाचे पीठही वापरलेले नाही, फक्त बेसन पिठातच ही भजी अगदी कुरकुरीत झाली आहेत व टम्मही फुगलेली आहेत. आता ही भजी आपण झाऱ्याने एका ताटामध्ये काढून घेऊया. अशी भजी होण्यासाठी बटाट्याचे काप हे जास्त पातळही नको व जास्त जाडही नको, मीडियम साईज ठेवली पाहिजे. त्यामुळे बटाटा लूज पडत नाही.
अशाच पद्धतीने आता आपण सर्व बटाट्याची भजी तळून घेऊया. ही बटाट्याची भजी तुम्ही गरमागरम चहा, कॉफी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस ह्याबरोबरही खाऊ शकता. आता आपली गरमागरम भजी तयार झाली आहे. पाहू शकता आपली बटाट्याची भजी किती छान दिसत आहे व सुगंधही खूप छान येत आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवर नोटिफिकेशन येत जाईल.